असेल, पण अजून माझ्याकडे म्हटलं दुसरी बारी आहे अजून पुरून ओढणार आणि जातीचा आहे धनगणीचा. तुझ्यासारखा दोन बाबाचा नव्हे मी एका बाबाचाच आहे हे लोकांना माहिती आहे. त्या आजच कार्यक्रम करत नाहीये मित्रांनो. शाहिरी मानाचा मुजरा करून हे माझ्या दुसऱ्या बारीला सुरुवात करणार आहे. भुवानी म्हटल्याप्रमाणे की जवळजवळ 50 वर्ष झाले सत्यनारायणची महापूजा या ठिकाणी आयोजित होते. काय फायदा आहे सांगा. बुवांना एवढ्या लांबून बोलवलेलं आहे, पण सत्यनारायणची कविता नाही तुझ्याकडं सचिन बुवा. लोकांना मी दिलंय म्हणून आवर्जून सांगता जेवण बुवा तुम्ही तरी म्हणा आणि म्हणणार हे निश्चितपणे वारीला सुरुवात करणार. पण खडा ज्यांना मारला नाही बुवा तुझा खडा मी भरवणार. जाऊ दे भरून ठेवायचं. परत 18 तारखेला तुझा आणि माझा शो आहे हरळमध्ये. लाव तुझी ताकद बघूया जोर आणि नंतर म्हणतो कोण होतो कोणावर सुरू जोर. मारायचं ना माझ्या समोर. बडी बडी बात यांनी मेले भीक म्हणजे खाते अशी तुझी परिस्थिती. सुरुवात करते चला. ऐकायला तयार आहेत ना नक्की ना. नाही गाणं म्हणतो मी जातो मला काही पैशाची मतलब आहे. ऐकणार ना. बुवांना प्रत्युत्तर देणार नक्की. बुवा सारखं म्हणे पाणी घाल दमशील. अरे मेला उघडून दे मग घालतो पाणी. हे बुवा समजने वाले को इशारे काफी म्हणतो. इशारा काफी. आज तुला माफी ना माझ्याकडून. रोशील खेळातून आलेला आणि तुझं गाव चाटव. काय म्हणेस की बुवांच्या लक्षात ना विसरले. गाव चाटव. मेल्या किती जणांची चाटवायची मला माहिती. हा पहिला मुद्दा. जरा बारीकडे होतो. बुवा म्हणाले की प्रश्नाचं उत्तर बुवांना भरपूर वेळा दिलेलं आहे. सांगितलं नाही की आजची निद्रा आणि आज उत्तर दिलं नाही आजच्या बारीचं. काही वेळा बुवा दिलास
काही वेळा देऊन झालेला आहे. लोकांच्या डोळ्यावर पडदा काढू नको. प्रश्नाचं उत्तर मुळी चुकीचंच आहे. आणि ज्या दिवशी या सोमेश्वराची शपथ घेऊन सांगतो, ज्या दिवशी उत्तर मला खरोखर पटेल त्या दिवशी मी तुझा सत्कार करीन. नाहीतर जर आज बुवा मी माझ्या प्रश्नाचं उत्तर फोडतो सगळ्यात साच आणि तुझा बाज इथं ठेवून जायचा, मंजूर असेल तर सांग, नाही तर बारीक चालू करी. चल. बुवा सांगतात काय की झिमन बुवाने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर त्याला सुद्धा ठाऊक नाही. सचिन बुवा अजून सांगतोय प्रश्नाचं उत्तर चुकीचंच आहे आणि जर मी उत्तर माझं फोडलं तर तुझा पाच साज पोरांसकट घडी शिवीन माझ्याकडे शिंगड आहे. मंजूर असेल बारीक या चॅलेंज माझी. चला प्रश्नाचं उत्तर फोडतो. सचिन बुवा पर्यंत गेलो का काय नाही. मग मगाशी काही सुखाचं आटाई गेलं होतं पहिल्या बारी तेव्हा तरपासून आले बुवाने सुका खडी सकट चाटला नाही आणि आवाज काय नसला. बरोबर सचिन बुवा अजून सांगतोय प्रश्नाचं उत्तर मी माझ्या खरं फोडतो. सगळा तुझा सास बास आणि तुझी पोर आणि तू पण घेत असेल तिकडं 40,000 पगार माझ्याकडे गडी ठेवीन मजूर आहे. सांगा बुवा नाहीतर बुवा बाप माझा येड्या मी घेऊन फिरतो तर काय चुकी आहे. अय सचिन बुवा मी येडा इथं भाषा एक अर्थ कशी असावी. अरे ज्याला ग्रॅज्युएशन झालेलं बुवाचं बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या शब्दाचा अर्थ कळत नसेल तर तुझी बुवा लायकी ना. तुझा बापूस काढलेला नव किंवा तुझा बापूस सांगायला सांगितलं नव इटोबा सालगी तू त्याचं नाव पण घेत नशील. बाप दाखवून नाही तर श्राद्ध घाल म्हणजे अरे तुझे कर्म तुझ्याशी तू जे बोललास ते मी व्यक्तमत करून गेलो. तुझं ग्रॅज्युएट झालेलं बुवा येताव काय बुवा. हो सचिन बुवा लोकांची नावा कशा घेतस. संदीप मोरे आणि मालकर त्याचा बद्दल फाटलेला आहे मी कधीच. आणि जर तुझी ओढणी फाडली ना आता बुवा घरात बसशी बाकी तू बोलत फाडीन ओढणी. प्रश्नाचं उत्तर मी अजून सांगतोय. चॅलेंज आहे माझी तुला चॅलेंज. तू जशी लोकांना सांगतोस ना माझी चॅलेंज आहे तशी माझी चॅलेंज आहे. प्रश्नाचं उत्तर खरं सिद्ध करून दे. मी जर खोटं बोलेन या रंगमंचावर ज्या दिवशी त्या दिवशी शक्ती तुला सोडून दे. चल वाजव याची घटवायची. अजून म्हणतात बुवा बुवा गांजातून आलाय गांजा पी. तुझा जो मोडतो गांजा पिता तुम्ही पर्याय चाटणारे आणि तसे नव्हे. सारखं म्हणतो पाणी घाल वेळा खोलून दे वरून सोडतो मग पाणी. अजून ताकद आहे. जरी बाहेर लंगडा असलो तरी सुद्धा बुवा बावड्यातलं पाणी काढून घालेन तुझ्या तोंडात उडून देऊ मग सोडतो पाणी. बुवा तुम्ही किती ठिकाणी सोडली सगळं माहिती आहे मला. तुझा सातबारा ना आट्या सगळे माड
मी बोलणार नाही ती. तुला कोणी सांगितलं नसेल मंदिरात बसलो होतो ते मंदिरात पाणी घालघाल करत होतास ना व एक दिवस असे तुझे पाहिजे. हा पाणी टाक म्हणे टाकतो हो कसा बघ अजून जलजलून जाईल तर पाणी. फक्त ठेव नाही जमलं तर ठेव मी येतो पाणी बघ कसं टाकतो का गरम वाटेल. मित्रांनो तीन गाणी मारलेली गोवारी भावा म्हणतात सारखं माझ्या मागून या याला मागणं आहे काय तुझ्या काय आहे तुझ्याकडे. परत म्हणतात की बरबाद करीन मी सचिन बुवा नावाचा सचिन बुवा आहे. अरे या देवेंद्र जीवनात बरबाद करणार भरपूर गेले. तुझ्या आयुष्यात तू जेवढे बारे केले नसशील ना जेवढे बारे केले नसशील तेव्हा एवढा होतो ना मी एवढा तेव्हापासून कार्यक्रम केले. तू मला सांगायची गरज नाही. भानूमध्ये तुला कशी लावतो ती बघ मी भानू घेऊनच आलेला आहे हा सोबत भानू लावणार आणि बुवा तो कसा लावतो तो बघ. परत म्हणतात बुवा की प्रश्नाचं उत्तर दिलेलं पटत नाही बुवा जवळ आलेले हे बघा बुवा अजून पूर्व असेल तर या नाही तर मी गाणं म्हणणारच नाही. तू चॅलेंज करतोस ना मी पण चॅलेंज करतो तुला नाही तर येऊन पाया पडून जा माझ्या ही माझी विनंती. तू स्वतः म्हणतोस ना मोठा तसं मी पण म्हणतो मोठा चल पूर्वा दाखव उत्तर दे. तू म्हणतोस ना उत्तर दिलेले मी खरोखर योग्यच आहे मी सांगतोय चुकीच आहे. मी माझा प्रश्न फोडतो इथं प्रश्नाचं उत्तर सगळा साज पास ठेवून जा चल येताव गेलो झोपलो कसो तो जर पर्यात गेलो असं कारण आमका दिली इकडे येऊन त्यांच्या दिली पर्या कुवांचा जमलाव तेव्हा तेव्हा माणूस सचिन बुवा शब्दात मला पकडू नका चल रे जेव्हा आग लावतो आज पुरुष आहे म्हणून आज काय पटवून देणार गोवाना बघून गोर झालेले त्यांचीच असते ही नक्की पण छक्क्याचा विषय पटवून देणार नसावा. अरे 17 घरे फिरणार हिजडा म्हणावती मरित म्हणावा अन चोरी करणार माझरीला दूध कशी चोरून किती अन चोरी करणाऱ्या मांजरीला डोक्याचा ठोसा असावा. अरे तुम क्या जानो
वाजवू गाणं म्हणूया त्यामुळे खर काढतो जरा घाल पाणी घाल विनू गरम जाईल घाल पाणी घाल विनू गरम जाईल पण बुवाची खास भागून जाईल बुवा म्हणालेले सांगितो भानुला या तुझ्या तानुला सांगितो भानुला या तुझ्या तानुला वेडा झाला बघा हा गेला आपल्या आयुला आपल्या आईशी सांगाय गेलाय म्हणून बुवा तुझं घोडं काय लावलं ते मी उत्तर देतो लक्ष असू दे म्हणून मला काय म्हणायचं बघा अरे नव्हतं ठाऊक हो तिला या भानुमतीला पुढे काही हे घडणार वेळे विचारतो तुला कुरुक्षेत्रात तुझ्या मुलगीला मारला ना तेव्हाचा विषय काय होईल मी मान्य करीन आवाजाला खरं आहे पण तुम्ही अनाउन्सिंग केलं तर 18 तारखेला आपला कार्यक्रम आहे जरूर हे जर गाणं दिलं तर स्पष्टपणे तुम्हाला ऐकायला मिळेल या ठिकाणी व्यासपीठावर या सोमेश्वराचं पोचवतो माझा शब्द आहे जैशी करणी तशी भरणी बुवा आज माझ्याकडे बाजूलाच आहे माझी हा माझी बाजू पडते पण असा तुला घोडा लावीन आज चॅलेंज करतो तुला बुवा या व्यासपीठावर या रंगमंचाची शपथ घेऊन सांगतो असा घोडा लावीन आयुष्यात माझ्याशी कार्यक्रम करणार नाही वाजव मित्रांनो म्हटलं होतं मी करेलची बारी बुवा ऐकून गेले त्यांना त्यांच्या पोरांनी सांगितलं त्याची पण बुवा काहीतरी म्हणून गेले म्हणून मी म्हटलं होती करेलची बारी बुवा कोरल्यातली बारी नाही कोरल्यातली बारी नव्हे करेलची बारी दत्त जयंतीचा कार्यक्रम होता तुमचा आणि माझा तिथे काय जो विस्की पिऊन आला होता ते मला माहित नाही मी त्या बारीची आठवण करून दिली म्हणून तुला म्हटलं
की बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल या शब्दाचा अर्थ कळत नसेल तर बुवा तू त्या लायकीचा नाही। स्पष्ट भाषेत सांगतो, मी 7वी शिकलेला आहे, मी तुमचा बाप काढला नाही आणि काढणार सुद्धा नाही। तुझा बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल। बुवा मी याला सारखा म्हणत होता की बापापर्यंत गेला श्राद्ध घालतो त्याचं असू दे, पण तुमचा बाप मी काढलेला नाही। म्हणून दुसऱ्या गाण्याचे सुद्धा कधी तुझं लक्ष असू द्या। हे माझ्या भीमाच्या नावाचे बुवा म्हणालेले आत तुझा वाजवून तंबोरा आलवून ताल धरतो। हे ऐकतात सचिन इंद्राची बाय, मला माहिती देवेंद्राचं गाणं मारतो ये बुवा येतोय। अरे त्याला मागचं गाणं म्हणतात डायरेक्ट, अय सचिन बुवा तू गाणं म्हणतोय, मागचे काय म्हणतात ते बघा। ते मंदिरात बसले होते ते सुद्धा सांगत होते गाणं म्हणतो काय गेलं याला आहे। म्हणून तुला विषयाला विषय देतो, लक्ष असू दे। अरे नको करू साजती घरा भरलाय पापाचं, नको करू साजती घरा भरलाय पापाचं। नागडं होऊन अरे मारी ऐकवा, नागडा होऊन उड्या मारी हा पोर सचिन धर्माचा। नागडा होऊन उड्या मारी हा पोर सचिन करदाचा। नागडा होऊन उड्या मारी हा पोर सचिन धर्माचा। नागडा होऊन उड्या मारी हा पोर सचिन शिकोर्डे तुरेवाले राजापुरात तुरेवाले आहेत, असू द्या आम्हाला शिकोर्डे म्हण, पण ज्यानं तुला काय काढलं नाही ना मोठे आहे ना त्याचा मान सन्मान ठेव बुवा, एवढंच सांगेल। अशा ठिकाणी मित्रांनो एक गीत सादर करतो आणि माझी दुसरी फेरी संपली।
मला दुसऱ्या बारीत तुझी लायकी आहे समाप्त कार्यक्रम करतो सर आम्ही का तुझी उकडायची का रे सचिन देवा देवालीकडे मला वलीकडे पांडुरंगा मोठी भरली चंद्रभागा देवालीकडे मला वलीकडे पांडुरंगा मोठी भरली चंद्रभागा मला वलीकडे पांडुरंगा
भोला भंडारी भोला भंडारी भोला भंडारी भोला भंडारी भोला 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 भंडारी भोला भंडारी भोला भंडारी भोला श्री गणपती गजा।